Hello everyone. Let's continue this topic with the Latin terms. We already covered uh, the list of commonly used process forms. Okay. In this particular title, we learned the definitions of the solid dosage form, semi-solid, and liquid dosage form. Then we get the information about the pharmacological terms. Next, some of the important appropriate terms with their meanings. Okay, in this we covered these all definitions. Okay, then we started the Latin terms and their meaning in the English. Okay, I think this particular slide is covered. Okay, last part is a gatte, means drops or drops. Okay, next is a host, means a draught, a single dose mixture. Lotio means a lotion. Mistura means a mixture. ओके. मिस्टुरा हे नावावरून लक्षात राहतं तुम्हाला. नेब्युला मीन्स अ स्प्रे सोल्युशन. पास्ता मीन्स अ पेस्ट. ओके, टूथपेस्ट असेल वगैरे. त्याच्यानंतर पल्विस मीन्स अ पावडर. ओके. अंजेंटम मीन्स अन ऑइंटमेंट. ऑक्युलेंटम अन आय ऑइंटमेंट. ओके, ऑक्युला म्हणजे काय, आय. ओके, कळतं. टिंक्चर मीन्स टिंक्चर. ओके. सकस मीन्स ज्यूस. Gelatina means jellies. Animals means an animal. Redis means a route of administration. ठीक आहे. FLOZ म्हणजे काय, फ्लुइड आउंस. हे काही मेजरमेंट्स आहेत. ओके, काही कन्वर्जन फॅक्टर आहेत प्रॅक्टिकल मध्ये. ओके, त्यापैकी हा एक आहे फ्लुइड आउंस. ओके. नेक्स्ट आहे कॅप्सुला म्हणजे कॅप्सूल्स. ओके. क्रीमर म्हणजे काय, क्रीम. पासाज म्हणजे पेसरीज. ओके. पिलुला मीन्स अ पिल. होमिओपॅथीचे जे मेडिसिन असतात ना, ओके, तर आपण पिलुला असं म्हणतो. सपोजिट्रियम मीन्स सपोजिटरी. जेंटॅक्युलम मीन्स ब्रेकफास्ट. ओके, तुम्ही असंही विचारू शकता, यू हॅड युअर जेंटॅक्युलम मीन्स वॉट, ब्रेकफास्ट. ओके. ट्रॉन्किस्कस मीन्स लोजेंजेस. लोजेंजेस माहिती आहे तुम्हाला. स्ट्रेप्सिल्स जे आहे, ओके, जे आपण बिलो टंग ठेवतो, तर आपण काय म्हणायचं, लोजेंजेस. ओके. बेट्रेला मीन्स वॉट, क्रशेबल ग्लास कॅप्सूल. ओके, क्रशेबल म्हणजे चिवेबल. ग्लास म्हणजे ग्लास सारखं दिसणार, जेलॅटिन मास असतो तो, आणि कॅप्सूल. ओके, त्याला काय म्हणायचं, बेट्रेला. हे काय लॅटिन टर्म्स आहेत. ओके. आता एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेलं आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप वेळा हे या शब्दांचा यूज केलेला आहे, म्हणजे हे लॅटिन टर्म्स यूज केलेलं आहे. त्यामध्ये बघा, प्रॅक्टिकल करताना ॲडेंडस म्हणजे काय, टू बी ॲडेड. ओके. कॅपिएंडस टू बी टेकन. ओके. आता यामध्ये बघा, कॅपिएंडस आणि हा समेंडस, या दोन्हीचं मिनिंग आहे टू बी टेकन. ओके. कॅपिएंडस अँड समेंडस म्हणजे काय, टू बी टेकन. ओके. त्याच्यानंतर बघा, डॅन्डस म्हणजे काय, टू बी गिव्हन. मोर डिक्टो. डिक्टो म्हणजे काय, ॲज डायरेक्टेड. ओके, मोर डिक्टो. ओके, हे नावावरून लक्षात राहतं बघा. युटेंडस म्हणजे काय, टू बी युज्ड. ओके, कळतं. परत सांगतो, कॅपिएंडस आणि समेंडस या दोन्हीचं मिनिंग एकच आहे, टू बी टेकन. ओके. हे ॲडेंडस, हे सुद्धा नावावरून लक्षात राहतं. ॲडेंडस म्हणजे काय, टू बी ॲडेड, आणि युटेंडस म्हणजे काय, टू बी युज्ड. ऑल राईट. नेक्स्ट, S.O.S म्हणजे काय, SOS म्हणजे ऑकेजनली व्हेन रिक्वायर्ड. ओके. बिस इन डाय हे खूप वेळा आलेलं आहे, ट्वाइस इन अ डे. टर इन डाय, थ्राइस इन अ डे. मानी मीन्स वॉट, इन द मॉर्निंग. वेस्पेरे मीन्स वॉट, इन द इव्हनिंग. ओके. नॉक्टे या शब्दाचा अर्थ ॲट नाईट. ओके. ओमनी नॉक्टे मीन्स वॉट, एव्हरी नाईट. द वर्ड ओमनी म्हणजे काय, एव्हरी. ओके. अँटे सिबॉस बिफोर मिल. ओके, याच्या अगोदर हे सिबॉस हा वर्ड आला होता. ओके, तुम्हाला त्याचं लोकेशन दाखवतो झालं तर. सिबॉस. ओके, इथं दिलेले आहेत बघा त्यांनी. सिबॉस शब्दाचा अर्थ आहे मिल. ओके, कळतं.
ओम अँटेसिबॉस म्हणजे काय, बिफोर मील. अँटे या शब्दाचा अर्थ आहे बिफोर, आणि पोस्ट म्हणजे काय, आफ्टर. ओके. सिमेल इन डाय म्हणजे काय, वन्स इन अ डे. सिमेल इन अ डाय. ओके. पोस्ट सिबॉस, सिबॉस या शब्दाचा अर्थ आहे मिल. पोस्ट म्हणजे काय, आफ्टर. होरा सोमनी हे पर्टिक्युलर लॅटिन टर्म खूप वेळा विचारलेलं आहे. होरा सोमनी म्हणजे काय, ऍट बेड टाइम. ओके. इथे करेक्शन आहे, ऍट बेड टाइम. ऑलराईट. कोटिडे मीन्स व्हॉट, डेली. ओके. इथे बघा ट्वाइस इन अ डे आहे, थ्राइस इन अ डे आहे, याला शब्द विस इन डाय, टर इन डाय. पण डेलीला काय शब्द आहे, कोटिडे. ओके. कळतं. टर कोटेड आहे. टर म्हणजे काय, 3. कोटिडे मीन्स व्हॉट, डेली. टर कोटिडे मीन्स 3 times daily. 4 कोटिडे मीन्स व्हॉट, 4 times daily. मिसलेनियस, फोर्टिस. नेक्स्ट पार्ट आहे मिसलेनियस टर्म्स. ओके. लॅटिन टर्म्स मध्ये फोर्टिस मीन्स स्ट्रॉंग, ड्युरा मीन्स हार्ड, अमेरी मीन्स बिटर, डॅल्सिस means sweet, simil means once. Okay. And simul means together, folia means leaf. Okay. हे काय असे लॅटिन टर्म्स आहेत. ओके. याचा ऍक्च्युअली यूज तुम्हाला प्रॅक्टिकल फार्मास्युटिक्स 2 मध्ये होईल. ओके. कारण तिकडे प्रिस्क्रिप्शन वरूनच आपण फॉर्म्युलेशन तयारी करतो. ओके. नेक्स्ट बघूया आपण लॅटिन टर्म्स. हे फार्मास्युटिक्स 2 मध्ये तुम्हाला हा पार्ट रिपीट होईल परत. ओके. वन बाय वन बघून घ्या फक्त आता. ठीक आहे. लॅटिन टर्म्स अँड देअर मिनिंग्स इन इंग्लिश. आता आपण पार्ट्स ऑफ द बॉडी हे लॅटिन टर्म्स आपण शिकणार आहे आता. ठीक आहे. पार्ट्स ऑफ द बॉडी. द वर्ड डेक्स्टर मीन्स व्हॉट, टू द राईट, अँड लिव्हस मीन्स व्हॉट, टू द लेफ्ट. ओके. म्हणजे लेफ्ट साइड ऑफ द बॉडी और द राइट साइड ऑफ द बॉडी. राइट मीन्स व्हॉट, डेक्स्टर, अँड लिव्हस मीन्स लेफ्ट. ओके. एल असं लक्षात ठेवा. डोलेंटी पार्टी मीन्स व्हॉट, टू द अफेक्टेड पार्ट ऑफ युअर बॉडी. ओके. त्याला काय म्हणायचं, डोलेंटी पार्टी. ब्रॉन्काय मीन्स व्हॉट, टू द आर्म. कॅपिटी मीन्स व्हॉट, टू द हेड. ओके. कॉर्पोरी मीन्स व्हॉट, टू द बॉडी. क्रोरी मीन्स टू द लेग. Mamma means to the breast. Pectori means to the chest. Ori means to the ear. Okay. Oristile आपण मगाशी एक टर्म बघितलं होतं. ऑरिस्टिले म्हणजे काय, टू एअर ड्रॉप्स. ओके. म्हणून परत बघा, ऑरी म्हणजे काय, इयर. गट्टुरी मीन्स टू द थ्रोट. ऑकलशिओ मीन्स व्हॉट, आय. ओके. नेक्स्ट लॅटिन टर्म्स आहेत इन टर्म्स ऑफ वेट्स अँड मेजर्स. ओके. जे आपण मेजरमेंट साठी जे युनिट वापरतो किंवा जे सिम्बॉल वापरतो आपण. ओके. ते इथे दिले त्यांनी. ठीक आहे. कॉंगियस मीन्स गॅलन, ते सिम्बॉल आहे सी. त्याच्यानंतर ड्रॅकम म्हणजे बघा असे 3 असं सारखं एक सिम्बॉल असतं. फ्लुइड ड्रॅकम म्हणजे काय, FL असं 3 असतं. फ्लुइड आउन्स OZ. ग्रेन म्हणजे GR. पाउंड मीन्स LB. मिनिम मीन्स स्मॉल m. अँड आउन्स मीन्स OZ. ओके. हे प्रॅक्टिकल जेव्हा आपले स्टार्ट होतील तेव्हा मी तुम्हाला याचे एक्झॅक्ट मिनिंग सांगू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे सिम्बॉल यूज करून आपण डोस कॅल्क्युलेट करतो. ओके. मग डोस कॅल्क्युलेट केल्यानंतर तेव्हा आपल्याला फायनल फॉर्म्युलेशन कसं करायचं, म्हणजे कुठलं पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट हे किती वेट करून घ्यायचा. ओके. किती वेट, किती मेजरमेंट असला पाहिजे ते आपण फायनल या सिम्बॉल वरून ठरवू शकतो. ओके. म्हणजे तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये यूज करण्यात आलेले जे युनिट असतात ते या सिम्बॉल मध्ये असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ कॉमन ॲब्रिव्हिएशन्स अँड देअर मिनिंग्स. ओके. काय ॲब्रिव्हिएशन दिलेत, काही शॉर्ट फॉर्म दिलेले त्यांनी. ओके. त्याचा आपल्याला फुल फॉर्म लिहायचा आहे. ओके. शॉर्ट फॉर्म असं विचारतात, राईट द फुल फॉर्म्स ऑफ फॉलोविंग ॲब्रिव्हिएशन्स और राईट द मिनिंग्स ऑफ फॉलोविंग ॲब्रिव्हिएशन्स. असं 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतं. आता बघा HB स्मॉल b आहे इकडे, हिमोग्लोबिन आपण म्हणू शकतो त्याला.
फक्त त्याचे फुल फॉर्म आपल्याला बघायचे. आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल्स. ओके, पीसीबी मीन्स पॅक्ड सेल व्हॉल्यूम, एमसीव्ही मीन्स मीन कॉर्पस्कुलर व्हॉल्यूम, MCH means mean corpuscular hemoglobin concentration, MCH. ESR हे माहित असेल तुम्हाला, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. BP माहित असेल, ब्लड प्रेशर. PP पल्स प्रेशर. WBC व्हाइट ब्लड सेल्स. DLC डिफरेंशियल ल्युकोसाइट काउंट. BBB ब्लड ब्रेन बॅरियर. ओके, BMR बेसल मेटाबोलिट राईट किंवा बेसल मास रेशो किंवा बॉडी मास इंडेक्स. ओके, त्याच्यानंतर BUN मीन्स ब्लड नायट्रोजन युरिया. HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. जे हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून इमिडिएटली जॉईन करणार आहेत, हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब करण्यासाठी, त्यांना हे सगळे माहित पाहिजे. ठीक आहे. HDL मीन्स व्हॉट, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. LDL लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. LDH लॅक्टिक ऍसिड डिहायड्रोजिनेज. SGPT सिरम ग्लुटामिक पायरुविक ट्रान्स अमायनेज, हे खूप वेळ विचारलेलं आहे, SGPT आणि SGOT. ओके, सिरम ग्लुटामिक ऑक्सॅलो ॲसिटिक ट्रान्स अमायनेज. AST एस्पिरेट ट्रान्स अमायनेज. ALP अल्कलाइन फॉस्फेट्स. ALT अल्कलाइन ट्रान्स अमायनेज. ओके, कळतं. हे काही आतापर्यंत दिलेले अब्रिव्हिएशन्स आहेत. ओके, कळतं. काही वेट्स अँड मेजर दिलेले आहेत. ओके, ते पण प्रॅक्टिकल ऍक्च्युअली कधी स्टार्ट होईल तेव्हा आपण हे बघूया, याचं सिम्बॉल्स यूज कसं होतं. त्याच्यानंतर हे पार्ट्स ऑफ द बॉडी खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मिसलेनियस टर्म्स आहेत. ओके, हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत, काही सिलेक्टेड आहेत हे. ठीक आहे. त्याच्यानंतर टायमिंग असं म्हणले त्यांनी. ओके, हे लॅटिन टर्म्स आहेत, इन टर्म्स ऑफ टायमिंग्स आहेत. ओके, म्हणजे कुठल्या वेळेला आपण काय म्हणू शकतो लॅटिन टर्म्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन और अप्लिकेशन कसं केलं पाहिजे मेडिसिनचा. ओके, त्याचे काही टर्म्स दिले त्यांनी. हे सगळे डोसेस फॉर्मचे नाव आहेत. ओके, हे टसिन्स पासून ते बेट्रेला पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे जी, असं ह्याचं हेडिंग बघा, लिस्ट ऑफ डिसीजेस विथ मिनिंग. ओके, सिंगल लाईन मध्ये हे डेफिनेशन्स आहेत. ओके, डिसीजचे नावं दिले तिकडे आणि त्याचं मिनिंग इथे दिलेलं आहे. ठीक आहे, आपण बघूया वन बाय वन. ॲडिसन्स डिसीज. ओके, हायपोसिक्रेशन ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स. ओके, हायपो मीन्स लेस सिक्रेशन. ओके, नेक्स्ट इज ॲडिनोसाइट्स. ओके, एनलार्जमेंट ऑफ फॅरेंजियल टॉन्सिल्स. ओके, बेल्स पाल्सी. ओके, और बेलीज पाल्सी. compression of facial nerve. Okay, Buerger's disease. Okay, inflammation with thrombosis in small arteries. Okay, असं दिलेलं आहे त्यांनी. इथं बघा ॲडिसन्स डिसीज मध्ये बघा हायपोसिक्रेशन ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणलं होतं. ॲड्रिनल कॉर्टेक्सचा रोल काय ते सांगा मला. इट हेल्प्स टू रेग्युलेट युअर इम्युन सिस्टम, ब्लड प्रेशर एज वेल एज मेटाबॉलिझम. ओके, इथे एक वर्ड आलाय परत, ॲडिनॉइड्स. ओके, म्हणजे काय ॲडिनॉइड्स, इनलार्जमेंट ऑफ फॅरेंजियल टॉन्सिल्स म्हणलंय. अ पॅच ऑफ टिश्यूज दॅट इज हाय अप इन द थ्रोट जस्ट बिहाइंड द युअर नोज. ओके, टॉन्सिलचा एरिया. नेक्स्ट आहे थ्रम्बॉसिस, असं वर्ड आलाय, क्लॉटिंग ऑफ युअर ब्लड. ओके, कळतं. नेक्स्ट आहे कॉन्स सिंड्रोम, एन एक्सेसिव्ह secretion of mineral corticoids. Okay, Crohn's disease, inflammatory condition of GIT. Crush syndrome, sustained pressure on muscles causes necrosis. Necrosis म्हणजे काय, the death of most or all of the cells in an organ or tissue due to disease conditions, injuries or failure of the blood supply. Okay, is nothing but the necrosis. Okay, Cushing syndrome means hyper secretion of adrenal cortex. Okay, a Cushing syndrome है. Graves disease means what? It is a thyrotoxicosis. Okay, Hodgkin's disease means enlargement of lymph node. Icterus means what? It is a form of jaundice. Jaundice म्हणजे काय? Jaundice is nothing but the medical condition in which the skin and the white parts of the eye becomes yellow. Okay, white part of the eye becomes yellow is nothing but the jaundice. Okay, कळतं. राहिलेलं पार्ट आपण
नेक्स्ट लेक्चरला बघूया.